टिळकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट. सब्जेक्ट इंग्लिश बालभारती. Unit 5. Topic We are opposites. Page number 42-43. So student, today we are going to learn about the poem We are opposites. We म्हणजेच आपण, opposites म्हणजेच not the same or different म्हणजेच विरुद्ध किंवा उलटे म्हणजे सारखे नाही. तर लेट्स स्टार्ट. वी आर अपोजिट्स म्हणजेच आपण एकमेकांच्या विरुद्ध आहोत. लिसन, सिंग अँड इनॅक्ट म्हणजेच ऐका, गाणे म्हणा आणि इनॅक्ट म्हणजे अभिनय करा, म्हणजे याच्यामध्ये अभिनय करायचा आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला ही पोएम वाचून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थसुद्धा सांगणार आहे. त्यानंतर आपण ह्या कवितेला चाल देऊया. सो लेट्स स्टार्ट. वी आर अपोजिट्स अँड आय विल टेल यू मोर. वी आर, वी म्हणजेच आपण, अपोजिट्स म्हणजेच नॉट दी सेम ऑर डिफरंट म्हणजेच एकमेकांच्या विरुद्ध. इथे ही एक मुलगी दिली आहे आणि हा एक मुलगा आहे. ते दोघं, त्या दोघांमधलं हे कॉन्व्हर्सेशन आहे म्हणजे संभाषण आहे. आणि या संभाषणामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी अपोजिट वर्ड्स यूज करून हे संभाषण या कवितेमध्ये दिलं आहे. तर आपण हे बघणार आहोत. काय म्हणते आहे ही मुलगी बघा. वी आर अपोजिट्स म्हणजेच आपण दोघेही एकमेकांच्या विरुद्ध आहोत. अँड आय विल टेल यू मोर. आणि ती म्हणत आहे आणि त्याच्याविषयी मी तुला अजून सांगते. मोर म्हणजेच आणखी, अजून. आय से आफ्टर, आफ्टर म्हणजेच नंतर. अँड यू से बिफोर म्हणजेच च्या आधी. ती काय म्हणत आहे इथे की मी आधी म्हणते आणि तू नंतर. इथे आफ्टर आणि बिफोर हे दोन विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. हे अपोजिट वर्ड्स आहेत, आफ्टर अँड बिफोर. आय कम इन अँड यू गो आउट. इथेही काय म्हणत आहे, मी आत येते आणि यू गो आउट आणि तू बाहेर जातो. इथे हे चित्र दिलं आहे बघा. ही काय म्हणत आहे, मी आतमध्ये येते आणि हा त्या साईडला जात आहे म्हणजे अँड यू गो आउट, तू बाहेर जातो. वी आर अपोजिट्स, लेट्स गिव्ह अ शाउट. म्हणजेच ती इथे म्हणत आहे, शाउट म्हणजेच ओरडणे. ती इथे म्हणत आहे की आपण एकमेकांच्या विरुद्ध आहोत, याच्याविषयी आपण ओरडूया. आय लुक अप अँड यू लुक डाऊन. हे बघा, इथे ही मुलगी वर बघत आहे, आकाशाकडे किंवा कुठे वरती बघत आहे. आणि हा मुलगा कुठे बघत आहे, डाऊन म्हणजेच खाली, अप म्हणजे वर. हे सुद्धा अपोजिट वर्ड्स आहेत. अप चा विरुद्धार्थी शब्द आहे, अपोजिट वर्ड आहे डाऊन. आणि हा मुलगा बघा इथे बुक वाचत आहे. तेव्हा आपण कुठे बघतो, आपण वर बुक ठेवून वाचू शकतो का, तर नाही, ते खाली ठेवून. त्यामुळे ती काय म्हणत आहे, मी वर बघते आणि तू खाली बघतो. आय लाईक टू वॉक, यू रन टू टाउन. म्हणत आहे की मला चालायला आवडते आणि तू शहराकडे, टाउन म्हणजेच शहर, आणि तू शहराकडे धावतोस. रन म्हणजेच धावणे, पळणे. वॉक म्हणजे चालणे. इथे वॉक आणि रन हे दोन अपोजिट वर्ड्स दिले आहेत. वॉकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, रन. चालणे आणि धावणे किंवा पळणे. ते काय आहे, अप अँड डाऊन, वर आणि खाली. I am small
ॲज स्मॉलर कॅन बी. स्मॉल म्हणजेच लहान. ती काय म्हणत आहे इथे की मी लहान आहे. ॲज स्मॉलर कॅन बी म्हणजे मी लहान आहे, लहानापेक्षाही लहान. यू आर बिग आणि तू मोठा आहेस. मच बिगर दॅन मी माझ्यापेक्षाही मोठा आहे असं इथे म्हणत आहे. इथे स्मॉल आणि बिग हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत. स्मॉल म्हणजेच लहान, बिग म्हणजेच मोठे. स्मॉलर आणि बिगर हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत. आय से स्टॉप अँड यू से गो म्हणजे ही म्हणत आहे की मी थांब म्हणते आणि तू जा असं म्हणतोस. वी आर अपोजिट, आय टोल्ड यू सो म्हणजेच आपण एकमेकांच्या विरुद्ध आहोत, जसं मी तुला आधीच सांगितलं आहे. टोल्ड म्हणजेच सांगितले. स्टॉप म्हणजेच थांबणे. गो म्हणजेच जाणे. स्टॉपचा विरुद्धार्थी शब्द आहे गो. हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत. वी आर अपोजिट्स म्हणजेच आपण दोघे एकमेकांच्या विरुद्ध आहोत. इट्स लाईक आय सेड बिफोर म्हणजे जसं की मी तुला आधी सांगितलं. बिफोर म्हणजेच च्या आधी. सेट म्हणजे सांगितले. तिथे म्हणत आहे की जसं मी तुला आधी सांगितलं की आपण दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहोत. थिंक ऑन युअर ओन इफ यू वॉन्ट एनी मोर. वॉन्ट म्हणजेच पाहिजे. थिंक म्हणजेच विचार करणे. युअर ओन म्हणजे तू स्वतः. तिथे म्हणत आहे की तू स्वतः विचार कर. जर तुला याच्याविषयी अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर, माहिती हवी असेल तर तू स्वतः हा विचार कर. आय थिंक इट्स हॉट, यू थिंक इट्स कोल्ड. हॉट अँड कोल्ड. हॉट म्हणजेच गरम, कोल्ड म्हणजेच थंड. इथे हे दोन अपोजिट वर्ड्स दिले आहेत. इथे बघा ही काय म्हणत आहे, आय थिंक इट्स हॉट म्हणून तिने असे कपडे घातले आहेत, तिला गरम वाटतं म्हणून. आणि यू थिंक इट्स कोल्ड म्हणून ह्याने हे स्वेटर किंवा काही अशा प्रकारचे कपडे घातले आहेत. ती म्हणत आहे की मला वाटते की गरमी आहे, गरम आहे आणि तुला असे वाटते की थंड थंड आहे. आय से इट्स न्यू, यू से इट्स ओल्ड म्हणजे मी म्हणते की हे नवीन आहे आणि तू म्हणतो की हे जुनं आहे. न्यू म्हणजेच नवीन, ओल्ड म्हणजेच जुने. हे दोन अपोजिट वर्ड्स इथे दिले आहेत. हॉट म्हणजेच गरम, हॉटचा विरुद्धार्थी शब्द आहे कोल्ड म्हणजेच थंड. न्यू म्हणजे नवीन, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपोजिट वर्ड ओल्ड म्हणजेच जुने. तर अशा प्रकारे आपण ही कविता इथे समजून घेतली आहे. आता आपण या कवितेला चाल देऊया. तुम्हीही माझ्यासोबत इथे म्हणा. Poem number 1 from Unit 5. We are opposites. So let's sing with me. We are opposites and I'll tell you more. I say after and you say before. I come in and you go out. We are opposites, let's give a shout. I look up and you look down. I like to walk, you run to town. I am small, as smaller can be. You are big, much bigger than me. I say stop and you say go. We are opposite, I told you so. We are opposite,
It's like I said before, think on your own if you want any more. I think it's hot, you think it's cold. I say it's new, you say it's old. अशा प्रकारे आपण या कवितेला इथे चाल लावली.